माझे फ्रेंड्स सांगत होते की तू पूर्ण व्हिडिओ टाकत जा, आम्हाला पण शिकायला होईल म्हणून. तर मग आज बनवूया फ्लावर आणि बटाटा. फ्लावर बटाटा कापला, त्याच्यासाठी वाटण बनवूया. कांदा खोबरं गॅसवर भाजून घेऊया. अर्धा कांदा गॅसवर भाजला, अर्धा कांदा फोडणीसाठी चॉप केला. टमॅटो पण वाटणातच घालायचं आहे म्हणून त्याला पण चॉप करायचं. कांदा खोबरं जे चांगलं भाजलं त्याला चॉप करून घेते आणि वाटण त्याचं वाटायचं आहे आपल्याला कांदा खोबऱ्याचं. असं कांदा खोबरं बारीक केलं म्हणजे वाटता येतं चांगलं. असं सगळं डिटेल्समध्ये सांग असं माझे मित्रमैत्रिणी म्हणत होते. तर तुम्हाला मित्रमैत्रिणी पण दाखवेल. माझे फ्रेंड्स ते थोडेसे लाजतात पण येतील, कारण का त्यांना पण खूप माझं कौतुक होतं आहे की मी व्हिडिओज काढते वगैरे म्हणून खूप सपोर्ट करतात सगळे. आता कढईत तेल घ्या. कढई गरम झाली की तेल टाका. मग आपले राई जिरे, सिंपल फोडणी आपली राई जिरे कांदा. हे अद्रक लसूण मी वाटून ठेवते म्हणजे मला थोडंसं बरं पडतं जेवणाच्या टायमाला. अद्रक लसूण टाका, कांदा टाका. आपली साधीशी फोडणी रोजची. थोडंसं त्याला हलवून घ्या. थोडा कांदा ब्राऊन झाला पाहिजे. हे टाकलं आपल्याला अद्रक लसूण. आता वाटून घेते. झालं आपलं कांदा खोबरं टमॅटो वाटला बारीक. तर हे कढईत टाकूया. चांगलं गरम झालं. आता मसाले, घरचे मसाले, काळं तिखट, काश्मीरी मिरची आणि मीठ. झाकण लावून 15 मिनटं विसरून जा. मग भात घातला कुकरला, भाकरी करायला घेतली आणि ही अशी भाकरी थापून घेतली. तरी पण हा थोडासा मी फास्टच केला आहे. तर आता आंटीचा आहे आमच्या की थोडंसं पूर्ण दाखव. मी तुम्हाला आंटीशी पण भेटवेल. तिला माझं सगळं जेवण बघायचं असतं आवडीने. अशी भाकरीला पाणी लावून घेतलं. भाकर पलटी केली, झाली आपली फुगली भाकर. आता ताट करून घेते आणि दाखवते तुम्हाला. ही फ्लावर बटाट्याची भाजी, ज्वारीची भाकरी, भात आणि